आयोजकांकडून करण्यात येते। व्यासपीठावर पाहुण्यांच्या व्यतिरिक्त कोणी थांबू नये। पाहुण्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रेक्षकांनी व्यासपीठावर थांबू नये। प्रेक्षकांसाठी खास करून गॅलरी बनवण्यात आलेली आहे, तिथे जाऊन हा स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे। त्यामुळे प्रेक्षकांना विनंती करतो की कोणीही आमच्या व्यासपीठावर पाहुण्यांशिवाय कोणी तिथे थांबू नये। बघा मगाशी सातत्याने नरेश डोमे आपल्या कॉमेंट्रीमधून किंवा त्यांच्या शब्दातून ते एक वर्णन करतायत की कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला इथे ही स्पर्धा खेळवण्यासाठी परमिशन मिळाली आहे। पण जास्त गर्दी केली आणि तर जर निदर्शनास आलं तर मात्र या स्पर्धेवर थोडंसं संकट येऊ शकतं। त्यामुळे विनंती आहे प्रत्येक प्रेक्षकाला, ही स्पर्धा तुम्हाला 6 दिवस बघायची असेल तर प्लीज आमच्याशी सहकार्य करा। देवगाव विरुद्ध संभाजीनगर, दिस इज 46th सीझन, पर्व 46वा। पंचांच्या भूमिकेत मयूर शेळके आणि त्याचबरोबर स्ट्राईक एंडचे जे पंच आहेत अवेल शिंगोळे। मगाशी मी आवर्जून उल्लेख करत होतो आमचे किट पार्टनर एम स्पोर्ट्स मुरबाड, भरत गुणाई आणि अशू पाटील, निलेश कणगुटकर, संदीप पवार, नंदकुमार चौघुले। यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही बघत आहात, याचं श्रेय जाते ते कुणाल म्हात्रे आणि धनराज म्हात्रे, टेन क्रिक आणि पूर्ण टीमला। टेन क्रिक लाईव्ह, मंडप आसन व्यवस्था JK डेकोरेटर साखरे, जगन्नाथ कोंगेरे आणि किशोर पवार आणि त्यांची पूर्ण टीम, खूप चांगली कामगिरी। यावर्षी काही वेगळं सजावट पाहायला मिळते, स्पेशली कॉमेंट्री बॉक्स थोडंसं हाईट दिलेली आहे, त्यानंतर खेळाडू कक्षाला थोडीशी हाईट दिली आहे, त्यामुळे खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला स्पर्धेचं पाहायला मिळते। साऊंड सर्व्हिस रमेश नाना शिंगोळे यांच्या माध्यमातून, त्यानंतर धडाकेवा शीर्षकगीत तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळते माऊली स्टुडिओमधून। भूषण देशमुख, कल्पेश शिंगोळे आणि धनाजी शिंगोळे हे सर्व त्याच्या मागचे कलाकार आहेत। त्यानंतर खेळपट्टी, मगाशी मनोज पतारे यांची भेट झाली, त्यांच्या पूर्ण टीमने मात्र ही अप्रतिम खेळपट्टी इथे सजवली आहे। लक्षात घ्या ही स्पर्धा 6 दिवस आहे आणि मी निश्चितच विश्वासाने सांगतो, त्याचबरोबर सुनील शेळके सुद्धा माझ्यासोबत आहे, त्यांनी सुद्धा मात्र मेहनत घेतली आहे। आपण वडिया मैदानाच्या आतमध्ये सामने ते सुरू होतोय आणि स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील गांगड, चेंडू ऑन साइडला प्लेस केलाय, गॅप मध्ये केला, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमारेषेवर, पहिल्या चेंडू धमाकेदार सुरुवात, चौकार। कॉमेंट्री बॉक्स कडून स्वप्नील, खूप लांब रनअप आहे त्याचा, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू समोर खेळलेत, थोडासा स्लो रन चेंडू होता, हाफ वॉली, खूप चांगला चेंडू, मात्र चेंडू मिडलिंग करतात, बॅटर घेत आहेत, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन बघा ड्रिल करून दाखवतात कशा प्रकारे हा चेंडू मला खेळायचा होता। चेंडूला स्विंग सुद्धा मिळाला, थोडासा चेंडू हवेत तरंगत निघून गेला मिड ऑफ रिझन मधून आणि तिथून मात्र स्वप्नीलने एकदा अंकित करून संगनायकाला स्ट्राईक एंडला आणलाय अमोल कथोरे। स्वप्नील गांगड इज अ की प्लेयर इन द टीम संभाजीनगर। स्कोर moves on 5, फर्स्ट टाइम ऑन द स्ट्राइक कॅप्टन अमोल कथोरे। फील्डिंग मध्ये चेंजेस, स्वप्नील ओव्हर द विकेट, चेंडू हाताने रिलीज होत असताना स्वप्नील स्वतः सांगतात की काही गरज नाहीये, अमोल पुढे येत होते। अशा प्रकारच्या घटना आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिल्या आहेत आणि त्या मोमेंटला पंचांकडे काहीच उत्तर नसतं। इट्स अ डेड बॉल, धावसंख्या 10 फलकावर 5, स्ट्रायकिंग एंडला अमोल कथोरे। फुल टॉस चेंडू ऑन केलाय, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव। फुटवर बघितलं अमोलचं, तुम्ही जे गोलंदाज स्वप्नीलने ऑप्शनच्या थोड्याशे बाहेर येत होते, क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि हेच पाहत असताना चेंडूला थोडीशी मात्र उंची ठेवत असताना खाली ठेवला चेंडू, लोअर फुल टॉस आणि
आणि तिथून मात्र अमोल फक्त एकच धाव अंकित करू शकला. खातं उघडलं एका धावेने, धावसंख्या पुढे सरकते धावफलकावर एकूण 6 धावसंख्येवर. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत, खूप मोठी मशक्कत त्यांना करावी लागते. डीप मध्ये चेंडू उचलतील मिड विकेटला, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण करतायत. स्वप्नील गांगड लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला 2 धावेने धावसंख्या पुढे सरकवते संघाची. एकूण अंकित होते ते 8 धावा. मग अशीच म्हटलं की प्लेअर आहे या संघामध्ये, सगळ्यात महत्वाचा प्रमुख खेळाडू या संघामध्ये. गोलंदाजी असो फलंदाजी असो, ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम संभाजीनगर. स्वप्नील कॉमेंट बॉक्स एंड कडून उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच चेंडूवर येतोय, पण आता मात्र एक धाव कंप्लीट केली. अमोलने कॉल 2 धाव इथे होऊ शकतात. डेंजरकडे स्वतः धावतोय, पंचांनी ताबडतोब बोट उचलले आकाशाकडे. ही चूक ती अमोलचीच होती. अमोलने स्वतः कॉल दिला होता, डेंजरकडे स्वतः धावायचं होतं, पण तिथे पॉपिंग रिचार्ज मध्ये पोहोचू शकले नाही. पहिलाच धक्का संभाजीनगर संघाला लागतोय, खूप मोठा संघनायक तंबूच्या आश्रयाला. घेऊ शकतो, पण पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचू शकले नाही आणि स्वतःची विकेट जणू काही स्वतःच बहाल केली आहे. काही आमचे समालोचक मित्र या शब्दाला एक वेगळंच वळण देतात, क्रिकेटमधली आत्महत्या. तर पहिलाच धक्का लागलाय संभाजीनगर संघाला. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. क्षेत्ररक्षक तिथे होता, पण थोडासा आउटसाईडला सरकला चेंडू. तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, बघायचं आहे प्रयत्न करणार, पण त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. विकेटचं उत्तर देत असताना चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आणि स्वप्नील गांगडच्या खांद्यावर आता खूप मोठी जबाबदारी असेल, कारण संघनायकाला घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि संघनायक तंबूत पर्यंत थोडासा मात्र दबाव असेल, पण दबाव तो मात्र पूर्णपणे इथे ट्रान्सफर करतायत समोरच्या संघावर. गुड बॅटिंग फ्रॉम स्वप्नील. 2 चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून. सेकंड पॉवर प्ले इन द प्रोग्रेस, बॅटिंग पॉवर प्ले खास करून याचा उल्लेख इथे करतोय. राऊंड विकेट होता, शफल झाले भरपूर. स्ट्रॉंग अपील फॉर लेग बिफोर विकेट, पण नकार दिलाय. पंच सांगतात हा चेंडू यष्टी सोडून जात होता. राईट डिसिजन फ्रॉम मयूर शेळके. क्रॉस बॅटेड शॉट. एक गोष्ट आमच्या गुणसंख्या लेखाने इथे मात्र अधोरेखित केली आहे की डगआउट बॉक्समध्ये फक्त 7 खेळाडू आहेत, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी संभाजीनगरला संघाला लागणार आहे. ऑन साइडला क्षेत्राच्या काय डीप मध्ये चेंडूवर येत आहेत. चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत मिळते ती 1 धाव. लक्षात घ्या इथे मात्र ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आयोजकांकडून. खास करून गुणसंख्या लेखक सुनील शेळके यांनी मात्र ही गोष्ट अधोरेखित केलेली आहे. अवघे 7 खेळाडू डगआउट मध्ये, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी इथे संभाजीनगर संघाला इम्प्लिमेंट केली जाईल. या 2 धावा मी कुठे ऍड करू याचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळात आम्ही देऊ या षटकानंतर. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. पेनल्टी कुठल्या स्वरूपात ऍड केली जाते, उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. गोलंदाज या षटकामध्ये आहेत. 20वा एंड कडून गोलंदाजी करतायत ते दौलत. स्वप्नील ऑन स्ट्राईक. थांबून खेळलेत.
थोडासा चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण तिथे आउटफील्ड फास्ट आहे, प्रयत्न करणार जोपर्यंत चेंडू कव्हर करतील तोपर्यंत स्वप्नीलने कंप्लीट केले तर 2 धावा. शफल झाल्यानंतर चेंडूला मात्र फिनिश करायचा होता पण चेंडू टॉप एजला लागतोय. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. हवेचा वेग थोडासा मंदावला त्यामुळे चेंडू फिनिश झाला नाही तिकडे. दौलत टू स्वप्नील. हो गुड बॉलिंग, खूप चांगला चेंडू, यॉर्कर लाईन, सुपर डिलिव्हरी. शफल होत आहे सातत्याने, यष्टक कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न करताना अशा मुवमेंटला परफेक्ट डिलिव्हरी फ्रॉम दौलत. जखडून ठेवल्या षटकामध्ये दौलतने स्वप्नीलला खास करून मोठ्या फटक्यांपासून. थांबून खेळायचा प्रयत्न होता पण काय जवाब देखणा फटका आणि चेंडू सीमारेषे बाहेर सफर होतोय. षटकार. शकता प्रेक्षकांसाठी काही दालनं आहेत. राऊंड विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न, भरपूर शफल झाले, स्ट्रॉंग अपील पण कुठल्या प्रकारचा निर्णय पंचांकडून तुम्हाला पाहायला मिळत नाही. एकदा चेंडू हाईट फॅक्टर आहे आणि चेंडू पिचिंग झाल्यानंतर लाईन काय आहे ही महत्वाची, हे पंचांनी पाहिलं आणि कुठल्या प्रकारचं अपील तिथे मात्र होत असताना नकार दिला अक्षरशः तो म्हणजेच मयूर शेळके यांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेर मला सांगताय सुनील धावसंख्या अंकित झाली धावफलकावर 22, 22 धावा धावफलकावर. 11ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जी पहिल्या षटकामध्ये 13 होती. या षटकात थोडीशी कमी येते, याचं कारण एकमेव मोठा फटका षटकार पाहायला मिळाला, त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही मोठे फटके पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाले नाहीयेत ते संभाजीनगर संघाकडून. तर मगाशी मी उल्लेख केला होता की पेनल्टी जी 2 धावांची असेल ती म्हणजे संभाजीनगर संघाला ती कशा प्रकारे असेल. 2 धावा आपल्याला कुठे ऍड करायचे आहेत, आपण कुठे मायनस करत नाही. लक्षात घ्या कुठलीही गोष्ट आमच्या खास करून गुणसंख्या लेखकांना ही सूचना आहे की ज्या पेनल्टी धावा कुठे ह्या मायनस करायच्या नसतात. आता अपोनंट संघ जेव्हा म्हणजे देवगाव संघ जेव्हा फलंदाजीला येईल त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी 2 धावा ऍड झालेल्या असतील, याची मात्र नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो अक्षय, तुम्ही पाहू शकता. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कित्येक वर्ष ही क्रिकेट स्पर्धा जवळजवळ 46 वर्ष आहे. याचं एकमेव कारण असं आहे की आपण आयोजकांच्या कॉलममध्ये जो नाव बघतो ते म्हणजेच वडवली ग्रामस्थ मंडळ आणि धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली हे नाव नंतर येतं. पण यासाठी मी उल्लेख करतोय की हे नाव का आधी लागलं जातं याचं तुम्हाला उत्तर पाहायला मिळतंय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जर उजव्या बघितलं तर हे सर्व ग्रामस्थ अत्यंत बारकाईने लक्ष घालतायत. स्पर्धेची बाउंड्री, मैदानाची बाउंड्री ते चेक करतायत, सगळ्या गोष्टी ते पाहून आता पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे येत आहेत. सतीशभाई शिंगोळे तिथे आहेत, ते त्यांना ग्राउंड सुद्धा ग्राउंडची आखणी त्यांना दाखवत आहेत तिथे. कुडलेंचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावायचा प्रयत्न, हा ना पण योग्य निर्णय, कारण ऑलरेडी कॅप्टनची विकेट इथे मात्र गेल्यानंतर धावाला सावरणं महत्वाचं आहे. मागच्या षटकात धावा कमी आल्यात पण बघायचं आहे 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, म्हणजे अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. अशा मुवमेंटला धावा येणं खूप महत्वाचं आहे संभाजीनगर संघासाठी. धावा अंकित झाल्यात एकाकडेच्या मोबाईलमध्ये 23. स्वप्नील आफ्टर लॉंग टाइम. राऊंड विकेट. गुडलेनचा चेंडू होता, ऑर्थोडॉक्स फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार. शफल झाल्यानंतर आपलं पोझिशन थोडंसं चुकलं पण चौकार मात्र देऊन गेला फटका तो स्वप्नीलला आणि स्वप्नीलच्या संघाला. धावसंख्या 27. ओहो, लाजवाब चेंडू होता, भरपूर सातत्याने शफल होतं ते, अक्रॉस द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण क्रॉस सीम ऍक्शनने मी काय कमाल करू शकतो अक्षयने दाखवून दिला. वेगवान चेंडू वेध घेऊन जातो तो स्वप्नीलच्या विकेटचा आणि फलंदाज बाद होतो तो आघाडीचा. स्वप्नील गांगड बॅक टू द पॅव्हिलियन.
स्वप्नील गांगड जो सध्या या मॅचमध्ये चांगला फॉर्ममध्ये होता. आपण जर पाहिल्याच्या बॅटमधून आपण चौकार बघितले तर एकूण 3 एक षटकार बघितलाय. वैयक्तिक धावसंख्या स्वप्नीलची आपण जर बघितली, खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी त्यांनी केली आहे. संघाच्या 27 धावसंख्येमध्ये 24 धावांचं योगदान स्वतः स्वप्नीलने दिलंय. संघाने खूप लवकर तब्बत परतला अमोल कथोरे, त्यानंतर स्वतः स्वप्नीलची विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 2 धक्के लागले संभाजीनगर संघाला 27 धावसंख्येवर, पण काय चेंडू होता. सातत्याने जर तुम्ही पुन्हा एकदा या चेंडू रिप्लेमध्ये जाऊन जर तुम्ही बघितला तर सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल काय तिखट मारा होता तो गोलंदाज अक्षयचा. अक्षय प्रवीण हे नाव सातत्याने गाजते सकाळी सत्रापासून. अक्षयने बॅटिंगमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. 31 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. देवगाव संघ बघा 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत, जरा फास्ट खेळा. अक्षय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून उजव्या हाताने हो भन्नाट वेग, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम टायमिंग, अचूक टप्पा, योग्य दिशा. मागच्या चेंडूवर स्वप्नील गांगड सारख्या खेळाडूला पायाच्या मागून बाद केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला पाहायला मिळतो तो 7व्या आसमानावर अक्षयचा. गुड बॉलिंग, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि रिलीज मध्ये डिलिव्हरी मोहक आहे ती गोलंदाज अक्षयची. हो 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 हो, लाजवाब लाजवाब. फलंदाजांना त्याने आधीच ओळखलंय, तो क्रॉस बॅटेड शॉट खेळतोय आणि अत्यंत तिखट मारा ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्करचे प्रयत्न करतायत. ओरपीचा प्रयत्न होतोय. 1 to go. धावसंख्येला थांबवणार आणि सामन्याला थोडीशी कलाटणी देणारं षटक पाहायला मिळते ते गोलंदाज अक्षयचा. ड्रिंक ट्रॉली रेडी राहायचंय. गुडलेनचा चेंडू हवेमध्ये खेळलेत, बघायचं स्वतः अक्षय चेंडूच्या खाली येतोय आणि काय कॉन्फिडन्स. वॉट अ कॅच, सुपर कॅच अँड सुपर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम अक्षय. फलंदाज बाद. सामना धडकेबाज चषक वडवली येथे 46 वर्ष सुरू आहे या स्पर्धेचं आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय सामना क्रमांक 3 इथे सुरू झालाय. तो म्हणजेच संभाजीनगर विरुद्ध देवगाव. नाणेफेक जिंकली. देवगाव संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 3 षटकांवर धावसंख्या आपण पाहतात 27 धावा, 9.00. ही सरासरी अक्षरशः घसरत चालली. जी पहिल्या षटकात 13 होती, त्यानंतर ती 11 होती आणि आता मात्र पाहायला मिळते ती 9 धावा प्रति षटका मागे. याचं कारण आहे पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा, तिसऱ्या षटकात अवघ्या 5 धावा. गोलंदाजी मात्र खूप सुंदर आणि अचूक टप्प्याची पाहायला मिळाली ती मागच्या षटकामध्ये अक्षयकडून. आघाडीचे फलंदाज तंबूत परतले, खास करून स्वप्नील गांगड खूप जबरदस्त फॉर्म मध्ये होते. 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 2 षटका, 2 चौकार, 1 षटका त्याच्या बॅटमधून. अमोलचं कॉन्ट्रीब्युशन जास्त
स्वतःच्याच पार जणू काही कुऱ्हाड त्यांनी मारली, स्वतःची विकेट स्वतःच बहाल केली, तो तंबूत परतला आणि तिथून मात्र जणू काही एक उघडती कळा लागली अक्षरशः या संघाला. तिसरा फलंदाज बाद झाला. अनिकेतच्या स्वरूपामध्ये 3 चेंडू सामना केला आणि झेलच्या स्वरूपात बाद झालाय. भरत आणि प्रसाद मैदानाच्या आतमध्ये संभाजीनगर संघाकडून बघायचे 12 चेंडूमध्ये काय कमाल करणार. ऑन साइडला टायमिंग सुंदर, बेमिसाल फटका, क्षेत्ररक्षक जज करतो वॉड कॅच, सुंदर झेल टिपलाय. एक चांगल्या फटक्याचा उत्तर देत असताना सुंदर झेल टिपत असताना अजून एक धक्का संभाजीनगर संघाला. अजून एक पडझड झाली आहे ती म्हणजे संभाजीनगर संघाची. प्रत्येक फलंदाज येतोय, मोठा फटक्यांचाच प्रयत्न करतोय, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. गोलंदाज हवी होत आहेत. या षटकात उत्तर दिले ते गोलंदाज दौलतने. स्वतः संघनायक थोडंसं सरप्राईज आहे, कारण अक्षयने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, एक गडी बाद केला, 5 धावा खर्च केला, त्याच्यासाठी एक षटक का नाही बॅलन्स ठेवलं. पण दौलतने मात्र उत्तर देत असताना पहिल्या चेंडू मात्र विकेट मिळवली आपल्या संघासाठी. गुड बॉलिंग. चेंडू ऑन साइडला, जबरदस्त टायमिंग, क्रॅकिंग शॉट आणि चेंडू सीमारेषेवर फरार. षटकार. आमच्या धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीमध्ये भरत शिंगोळे साहेब आहेत. त्यांचे म्हणजे आतमध्ये खेळतात ते मेवणे आहेत, त्यांचं सुद्धा नाव भरतच आहे, भरत माळी. सुनीलने मला एक गोष्ट ही नमूद करायला का सांगितली, कारण त्यांना थोडीशी एनर्जी मिळेल त्याच्यातून, आणि ती एनर्जी पाहायला मिळाली. एक षटकार पाहायला मिळाले भरत माळीच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये आले 3ऱ्या क्रमांकावर. तब्बल 4 गडी बाद झाले संभाजीनगर संघाचे. आणि बघायचं आहे दौलतच्या म्हणजे संगणकाच्या विरुद्ध एक आक्रमक फटका भरत माळीच्या बॅटमधून. ओ, चेंडू मिस टाइम आहे, पण क्षेत्ररक्षक कोणीच जवळपास नाहीये. जीवदान इथे मात्र असं म्हणणार नाही, कारण 2 खेळाडू इथे मात्र बघायचे. 2 धाव इथे कंप्लीट दिसा घेणार का, पण नकार दिलाय. कारण तो कॉन्फिडन्स मला पाहायला मिळतो भरत माळीच्या बॅटमध्ये. एक षटकार ठोकलाय, एक फटका मिस टाइम झाला, काय हरकत नाही, पण कॉन्सन्ट्रेशन हे खूप महत्वाचं असं क्रिकेटमधला सगळ्यात पहिला जो वर्ड आहे सी मीन्स कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. ती थोडीशी भंग पावली होती, काय हरकत नाही, पण क्षेत्ररक्षक दूरवर होते. 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड झाला नो मॅन्स लँड मध्ये, आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकले ती संभाजीनगर संघाची. 35 धावा आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. स्लोअर वन चेंडू समोर, सेट टू द ग्राउंड, स्टँड अँड बघायचं तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ड्रॉप. आणि इथे बघायचंय फलंदाज पॉपिंग क्रीजच्या थोडेसे बाहेर होते, पण चेंडू ग्रीप करू शकला नाही गोलंदाज. एका चेंडू 2 जीवदान मिळताना आपण खूप रेअरली बघतो, आणि तसं काय इथे मात्र पाहायला मिळालं. आणि ती गोष्ट कळते ती भरत माळीच्या त्याच्या फलंदाजीमध्ये किंवा त्याच्यासाठी, कारण झेल तर उडाला, तर झेल सुटला, त्यानंतर चेंडूची फिक्स सुद्धा चांगली झाली, पण दौलतने चेंडू ग्रीप केला नाही तिथे आणि जीवदान मिळालं. एका चेंडूवर 2 जीवदानं. धावसंख्या धावफलकावर अंकित होतात ते एकूण 36 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश आहेत. पोकट करण्याचा प्रयत्न, स्लोअर वन चेंडू, राऊंड ऑफ ऍक्शन, आउट स्विंग पाहायला मिळतोय. दौलत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. दौलतच्या षटकात आतापर्यंत एक षटकार आपण पाहिलाय, एक डबल, एक सिंगल, 9 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केलाय, एक डॉट. धावसंख्या कायम 36 धावा. विसावा एंड, विसावा रिसॉर्ट एंड असं मी म्हणेन. मागच्या 2 वर्षामध्ये भरपूर प्रेम मिळालंय. ओ, लाजवाब पॅरल स्ट्रोक, लाजवाब फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा, षटकार. डोंगराला गर्दी
केला. धावसंख्या 42, 42 धावा. मग अशी मी उल्लेख केला की अक्षयने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, अक्षयसाठी षटक का बाकी नाही ठेवलं, पण पहिल्या चेंडू टाकल्यानंतर विकेट मिळतं असं वाटलं की दौलतचा निर्णय योग्य आहे, पण आता असं वाटतंय की हा निर्णय चुकलाय दौलतचा. या षटकामध्ये 2 षटकार ठोकले गेलेत. षटक समाप्त झालंय. आय थिंक मयूर ॲज पर स्कोरर 2 स्कोर आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला अपडेट मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट आहे, त्यानंतर षटकार, त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट अँड 6. 6 चेंडू कंप्लीट झालेले आहेत. एका षटकामध्ये आपण अक्षयची गोलंदाजी पाहिली 5 धावेंची, पण 2 षटकामध्ये दौलतने खर्च केले आहेत त्यात तब्बल 24 धावा. महागडी गोलंदाजी स्वतः संघनाकडून. संभाजीनगर संघ हळूहळू कमबॅक करतोय, गिअर अप होतोय. धाव संख्या 42 धावा आफ्टर 4 ओव्हर. देर इज नो एक्स्ट्रा फ्रॉम देवगाव. एकही अतिरिक्त धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. तर भरत शिंगोळे आमच्या सोबत आमच्या व्यासपीठाच्या समोर. एक अप्रतिम पंचांच्या भूमिकेत आम्ही सातत्याने मागच्या 2 वर्ष बघत आहोत आणि डेफिनेटली सांगेन का ते स्वतःचा आज खेळणार आहेत, त्यामुळे पुढच्या सामन्यामध्ये त्यांना आपण निश्चितच पंचांच्या भूमिकेत बघू किंवा उद्यापासून बघू. पण अप्रतिम भूमिका. योगेश अधिकारी असो, भरत शिंगोळे इम्प्रेस केले मागच्या 2 वर्षामध्ये ॲज अ अंपायर. फुलटॉस आहे, फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्राचे जज करतोय आणि झेल स्वीकारतोय. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर यश मिळते ते गोलंदाज रोशनला आणि धक्का लागलाय संभाजीनगर संघाला. आमच्या स्पर्धेचे क्युरेटर खेळपट्टी विशेषज्ञ मनोज पतार यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आणि ऑल द बेस्ट फॉर टुमारो. बिरवाडी संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आणि काय टफ फाईट होईल. किशोर वर्सेस बिरवाडी, गणेश गायकर वर्सेस मनोज पथारे हा सामना पाहायला मिळेल. समोर खेळलेत, बघायचंय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने त्या चेंडूच्या खाली जज करते. वर कॅच, सुपर कॅच. काय कॉन्सन्ट्रेशन होतं, शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरची नजर हलवली नाही आणि काय सुरेख झेल टिपलाय. अजून एक धक्का संभाजीनगर संघाला. सेकंडला इथे ते फलंदाज कल्पेश तब्बल 6 गडी बाद झालेत. मागचं षटक निश्चित म्हणे की संभाजीनगर संघाच्या बाजूने होतं, पण हे षटकाची सुरुवात रोशनने मात्र अत्यंत दिमागदार केलेली आहे. 2 चेंडू 2 विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवलेत. बघायचं स्पर्धेमध्ये ही दुसरी संधी असेल जी गोलंदाजीला चालून आली ती हॅट्रिकसाठी. पहिले आपण प्रवीणला बघितलंय ऑन हॅट्रिक. रोशन समोर केले, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, स्ट्रेट टू द ग्राउंड. चेंडू सीमारेच्या बाहेर, स्क्रीनच्या समोर चौकार. शेळके यांच्याकडे भरपूर वेळ होता, मागे वळले आणि आमच्या गुणसंख्या लेखक सुनील शेळके यांना इशारा केलाय. हा चेंडू वाईड आहे. 47 ऑन द बोर्ड. या इनिंग मधली पहिली अवांतर धाव. रोशनचे मागचे 2 चेंडू आपण जर बघितलं तर चांगले चेंडू हाताळलेत. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू, अजून एक खराब चेंडू, वाईट बॉल. चौकार आल्यानंतर दबाव कसा येऊ शकतो ह्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळते, उदाहरण पाहायला मिळते. एक चौकार आपण बघितलं तर म्हणजे अजितच्या बॅटमधून 2 वाईड आलेत, त्यानंतर 2 वाईडच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकात एकूण
48 धावा. स्पर्धेतला हायेस्ट आपण जर पाहिलाय तर 56 धावा या पाहायला मिळाल्या. जास्त चेस होऊ शकला नाही शास्त्रीनगर संघाकडून. स्लोअर वन चेंडू आहे. व्हेरी गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. कमबॅक चांगलं करतायत कारण गोलंदाज रोशनने जणू काही हेरून घेतले की फलंदाज क्रॉस बॅटेड शॉट खेळत आहेत. त्यामुळे चेंडू स्लोअर वन केला, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. त्याचं उत्तर पाहायला मिळते की चेंडू ही बाईच्या स्वरूपात अंकित केली जाते. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू एसटीच्या मागे कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. सामना होणार आहे तो म्हणजेच स्पर्धेचे आयोजक यजमान धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली विरुद्ध पवाळे. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. वडवली विरुद्ध पवाळे, निर्णायक षटक मार्गस्थ या इनिंग मधलं. समोर खेळायचा प्रयत्न, कार्पेट शॉट आहे क्षेत्ररक्षक काय डी मध्ये, चेंडू कव्हर करेपर्यंत 2 पायांच्या मधून चेंडू होतोय तो फरार, सीमारेषे बाहेर चौकार. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत होते खूप वेगाने, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं चुकलं आणि 2 पायांच्या मधून चेंडू खूप वेगाने फरार होतोय. आणि शेवट चेंडू संभाजीनगर संघाला मिळतोय तो चौकार. आणि चौकाराच्या मैदानी 50 गाठलेली आहे ती, म्हणजेच संभाजीनगर संघाने धावसंख्या अंकित झाली ती 53 आणि 54 धावसंख्याचं लक्ष इथे उभारलंय ते देवगाव संघासमोर. लक्षात घ्या, मगाशी मी सूचना दिली होती की 2 धावा पेनल्टी स्वरूपात ज्या ऍड केल्या जातील ते म्हणजेच देवगाव संघाच्या अकाउंटमध्ये. याचं कारण की संभाजीनगर संघाचे मागाशी फक्त 7 खेळाडू डगआउटमध्ये होते, तिथे मात्र अजून 2 खेळाडू हवे होते पण 7 खेळाडू होते. त्यामुळे ही पेनल्टी या संघाला लागलेली आहे. त्यात पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील ते म्हणजेच देवगाव संघाच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी चेंडू टाकण्याच्या अगोदर. चला कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय ताबडतोब. वडवली विरुद्ध पवाळे. तर 54 धावसंख्येचं लक्ष महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या सामन्यामध्ये 2 संघ एकमेकांसमोर नाणेफेक जिंकल्यानंतर देवगाव संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण जर अनालिसिस घेतलं तर गोलंदाजीमध्ये आपण स्वप्नीलची गोलंदाजी बघितली. पहिलं षटक धावा खर्च केला तर 13, 1 गडी बाद केला. त्यानंतर दौलत स्वतः संघनायक आले मैदानाच्या आतमध्ये 9 धावा खर्च केल्या, एकही सफलता नाही. तिसऱ्या षटकात अजून धावसंख्या कमी पाहायला मिळाली, फक्त 5 धावा खर्च या इम्प्रेस केल्या षटकामध्ये गोलंदाज अक्षयने 5 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. पुन्हा ते दौलत आली, दौलत षटक मागे ठरलं, 15 धावा खर्च केल्या आणि तुम्हाला पाहायला मिळते त्या षटकात 1 गडी बाद केला. 2 षटकं दौलतने टाकली, धावा खर्च केल्या त्या 24, 1 सफलता मिळाली. रोशनचं निर्णायक षटक 2 गडी बाद केले, धावा खर्च केले ते 11. एकूण धावसंख्या अंकी जरी ती धावफलकावर एकूण ती 53 आणि 54 धावसंख्येचं लक्ष. स्वप्नील गांगड खूप चांगली बॅटिंग, 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 1 षटकार 2 चौकार. अमोल जास्त काही इम्पॅक्ट दाखवू शकला नाही, तो बाद झाला लवकर, स्वतः संघनायक. त्यानंतर भरत 1 षटकार, वैयक्तिक धावसंख्या नोंदवली भरतने आपल्या संघासाठी ती म्हणजेच 11. अनिकेत 0, प्रसाद 0. त्यानंतर गणेश 1 षटकार, अमित 2 चौकार आणि कल्पेश हे सुद्धा 0वर बाद झाले. अशा प्रकारे हा इथे मात्र डाव थोडासा कोलमडला तो संभाजीनगर संघाचा आणि या संघाने मात्र लक्ष ठेवलंय ते देवगाव संघासमोर 54 धावेचं. बघायचं आहे 54 धावसंख्येचं लक्ष कशा प्रकारे इथे पार केलं जाईल. तर इथे मात्र 54 धावसंख्येचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं सामना जिंकण्यासाठी. आणि चला ओपनिंग पर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये.
देवगाव संघासमोर 54 धावसंख्येचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी. बघायचं आहे धडाकेबाज चषकामध्ये आतापर्यंत थोडीशी उलटफेर पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं 57 धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, तर मागच्या सामन्यामध्ये 31 धावा सहजगत्या पार केल्या गेल्या अवघ्या 10 धावेमध्ये 10 चेंडूमध्ये. पण बघायचं इथे संभाजीनगर संघ फलंदाजींना जास्त काही इम्पॅक्ट देऊ शकला नाही, पण गोलंदाजींना स्वप्नील गांगड आपल्या गोलंदाजी जादू कशा प्रकारे इथे मात्र दाखवणार आपल्या गोलंदाजीतून, याचं उत्तर घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये धडाकेबाज चषकामध्ये धडाकेबाज आवाज ऐकूया नरेंद्र तुमे यांचा. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर. चला, महत्वाची मॅच यानंतर सुरू होणार आहे आपल्या सर्वांसाठीच. ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. खरं तर लॉर्ड्समध्ये पहिल्याच दिवशी यजमान वडवली संघाला संधी मिळाली आणि आज त्यांचा सामना थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे. या ठिकाणी वडवली संघाचे संघनायक योगेश अधिकारी आणि पवाळे संघाचे संघनायक अक्षय पवार यांना विनंती मंचावरती या. ज्यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल होतोय मेजर धनाजी शिंगोळे आणि प्रकाश शिंगोळे या दोन्ही अतिथींना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती या. संघनायक माझ्या समवेत आहेत आणि पुढच्या सामन्याचा टॉस इथे होणार आहे. सन्माननीय मनोजी पथारे यांना विनंती आपण उपस्थित राहा. पहिलाच चेंडू आणि षटकार. मेजर सन्मान्य धनाजी शिंगोळे, त्यांच्या समवेत प्रकाशजी शिंगोळे आणि मनोजजी पथारे उपस्थित आहेत. योगेश अधिकारी या ठिकाणी नाणेफेक होते. कोण कॉल करेल? अक्षय पवार कॉल करेल. हेड इज कॉल. टेल. योगेश टॉस जिंकतायत, काय डिसिजन असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही. ठीक आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वडवली संघाने घेतलेला आहे. हा सामना संपल्याबरोबर तुम्हाला मैदानामध्ये खेळायचंय. टॉस बॉक्स मध्ये आपण इथेच थांबतोय. यानंतर पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. थँक्यू. सुरू होते. चौपन्न धावांचा पाठलाग करायचा होता आणि धडाकेबाज चषकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये धडाका बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार. सामना सुरूच आहे. धावफलकावरती तब्बल 13 धावांची नोंद होते. तर सचिन षटकार ठोकून सुरुवात केली. त्यानंतर स्वप्नील खूप चांगली साथ त्याला देतोय. 3 धावसंख्येवरती तोही मैदानामध्ये अजून खेळतोय. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना 13 धावांचं योगदान. तर गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू अप्रतिम. त्याचा स्टान्स अप्रतिम आहे. खरं तर स्टान्स हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो, कारण त्यामुळे तुमच्या शरीराला ताण येत नाही. वेगवान गोलंदाजांच्या बाबतीमध्ये आपण बघत असतो की अनेक गोलंदाज जखमी होतात. झहीर खानला तुम्ही बघितलं असेल की बराच काळ एक चांगला गोलंदाज असून परंतु जखमी असल्यामुळे त्याला संघाच्या बाहेर राहावं लागलं. ईशांत शर्माच्या बाबतीमध्ये देखील आपण बघितलं. असे अनेक गोलंदाज आहे की जे वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस ओहो, उडवला चेंडू, ग्लान्स पॉवरफुल, सीमारेषा पार, 4. नको मंगलोरी मलमल
3 लाखाची दौलत नकोय, मॅच जिंकून दिली तरी पुरेसा आहे. फुल टॉस चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आणि वाईड. एका धावेबरोबर धावफलक 18 वरती पोहोचतोय पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजाची ऍक्शन काहीशी झहीर खानशी जुळती मिळती आहे, परंतु पहिलं षटक प्रचंड खराब ठरले. या षटकामध्ये काही वाईड आलेत, त्याचबरोबर षटकार आणि चौकार, त्यामुळं 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती यष्टीरक्षक चेंडू अडवताना निश्चित त्याला जखम झालेली असावी, त्यामुळं खेळ थोडा वेळ थांबलेला आहे. 12th मॅन कोणी असतील त्यांच्या संघाचे तर पाणी घेऊन जा पटकन. या गोष्टीसाठी सतत तयार राहिलं पाहिजे खेळाडूंनी, विशेषतः 12व्या खेळाडूचं ते काम आहे. आणि क्रिकेटच्या संघामध्ये 12व्या खेळाडूचं महत्त्व सुद्धा खूप मोठं आहे. विशेषतः कोणत्याही टीममध्ये तुम्ही अंतिम 11पेक्षा अंतिम 12 मध्ये असणं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं असतं, गौरवाची ती गोष्ट असते. अनेक मोठमोठे खेळाडू तुम्हाला 12व्या क्रमांकावरती 12वा खेळाडू म्हणून असलेले आपण बघितलेले आहेत. यष्टीरक्षकांना सुद्धा गार्ड वापरणं महत्वाचं आहे. जखमा हा खेळाचा भाग असतो, त्यामुळं संरक्षणासाठी खेळाडूंनी काही साधनं वापरणं महत्वाचं असतं. आता टेनिस बॉल क्रिकेटचं वजन, टेनिस बॉलचं वजन कमी असतं, साधारणतः 90 ग्रॅम पासून 120 ग्रॅम पर्यंत हा बॉल मिळतो. 18 धावा, 18 ऑन बोर्ड, 18 धावा, तर 2 धावा ह्या पेनल्टीच्या जमा झालेल्या आहेत धावफलकावरती. या अगोदर तुमच्या खेळाडू कक्षामध्ये फक्त 7 खेळाडू असल्यामुळं पेनल्टी संभाजीनगरला 2 धावांची पेनल्टी दिली गेली आणि ती 2 धावांची पेनल्टी देवगाव संघाच्या खात्यावरती त्यांचा डाव सुरू होण्याच्या अगोदर जमा झाली. स्वप्नीलचा चेंडू, यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. शेवटच्या क्षणी अक्रॉस द बॅट खेळला फलंदाज, 1 धाव आणि धावफलकावरती 19 धावा. षटक संपेल, पहिल्या षटकाचा खेळ संपला, 19 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. 5 षटकामध्ये 54 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, त्यामुळे सुरुवात महत्वाची असते आणि ती सुरुवात अगदी छान झालेली आहे देवगाव संघाची. देवगाव विरुद्ध संभाजीनगर अशा 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत आहे. खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा असं या मॅचला आपण म्हणू शकतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण नेहमी बघत असतो की संघांची ताकद आपण कागदावरती मोजत असतो किंवा संघनायक सुद्धा बऱ्याचशा खेळाडूंवरती भिस्त ठेवून असतात, परंतु मैदानामध्ये प्रत्यक्षात वेगळंच घडतं. आणि आपल्या संघामध्ये मॅच विनर खेळाडू असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, जे मॅच विनिंग गेम करू शकतील, गेम पलटवू शकतील कधी पण, असे 11 खेळाडू संघामध्ये असणं महत्वाचं आहे. आणि मला माहिती आहे की या परिसरामध्ये खूप चांगले संघ आहेत, विशेषतः 5वी स्पर्धा अजून सीझन पुढे आहे, अनेक स्पर्धा होणार आहे. प्रत्येक संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी आसुसलेला आहे आणि ते जर स्पर्धा धडाकेबाज चषक वडवली असेल तर इथे जिंकणं हे येथील विजेतेपद हे वर्षभर अभिमानाने मिरवण्यासारखी गोष्ट असते. आम्ही वडवलीला जिंकलोय आणि हा खूप मोठा बहुमान असतो. उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू कट करायचा होता, परंतु वेग जास्त चेंडूचा, खूप उशिराने बॅट फिरवली. निर्धाव चेंडू असेल, धाव मिळणार नाही यावेळेस. धाव फलकावरती स्थिर आहे, 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, जवळपास धावा प्रदान केलेल्या आहेत देवगाव संघाला संभाजीनगरनं. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या गोलंदाजांवरती तो प्रेशर आहे, धावा रोखण्याचं काम त्यांना करायचं. रोडंच्या बाजूनं गोलंदाज कुणाल मिड विकेटच्या डोक्यावरून खेळला, क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू कव्हर करतोय, यशस्वी होतोय. तिथे 2 धावा येवाना. चांगला फटका होता, परंतु चेंडू बराच वेळ हवेमध्ये असल्यामुळं तो अनेक टप्पे त्याने मैदानामध्ये घेतलेले आपण बघितले. लेंथ पिकअप करू शकला नाही चेंडू आणि तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कव्हर करू शकला. 2 धावांबरोबर धावफलकावरती आहेत 21 धावा. 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो.
उजव्याच्या बाहेर गॅप मिळाला तिथे बॅकफूट पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मध्ये चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषा पार करतोय 4 धावा. कुणालच्या गोलंदाजीवरती देखील हल्ला चढवला जातोय. अतिशय शांतपणे त्याने बघितलं फील्ड सेटिंग काय. थर्ड मॅन बॅकफूट पॉइंट तयार आहे, त्याच्यामध्ये बरोबर गॅप काढण्यात यशस्वी ठरला तो फलंदाज सचिन. आखूड टप्प्याचा चेंडू इथं यावेळेस अपयशी. थोडासा आत आलेला चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि पॉइंट न टिपलेला सुरेख झेल. पहिला फलंदाज बाद. असताना बाद होणं निश्चित धोकादायक असतं, क्लेशदायक असतं, दुःखदायक असतं. कारण सचिन षटकार मारून सुरुवात केली होती, त्यानंतर सचिननं 2 चौकार देखील खेळले होते आणि अशा परिस्थितीमध्ये तो पुन्हा एकदा थर्डमॅनला गॅप काढायच्या प्रयत्नात बाद झाला. पॉइंटनं तिथं सुरेख झेल टिपला. धावफलकावरती आहेत 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक दुसरं अजून सुरू आहे. टू गो. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकामध्ये 54 धावांचं लक्ष देवगाव संघासमोर. फील्ड सेटिंग तुम्ही बघा. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला एकदम सीमारेषा 38 सर्कल वरती आहे आणि यष्टीरक्षक त्याचबरोबर फाईन लेग पकडला तर 7 क्षेत्ररक्षक तुम्हाला एका लाईन मध्ये दिसतील. चेंडू हवेमध्ये धावबाद करण्याची संधी असेल तिथे, परंतु नेम चुकला. मी नेहमीच प्रत्येक मैदानावरती या गोष्टीचा उल्लेख करतो. ॲज कम्पेअर टू इंटरनॅशनल क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांबरोबर त्या दर्जाबरोबर आपण आपली तुलना केली पाहिजे. आपण फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये कुठे त्या दर्जाच्या मागे आहोत का, किंवा क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपण मागे आहोत का. मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये खूप काम टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी करण्याची गरज आहे आणि ते काम कुठं झालं पाहिजे. तुम्ही नेमबाजी जी करताना 38 सर्कलवरून तुम्हाला यष्ट्या उडवता आल्या पाहिजेत. तो सराव अजूनपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे संघ गांभीर्याने करत नाही. सीमारेषेवरचं जे क्षेत्ररक्षण आहे तिथे चेंडू कशा प्रकारे बाहेरचे चेंडू सुद्धा तुम्हाला आतमध्ये आणता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. दरम्यान फुल टॉसला दिशा दाखवली. स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर हा ब्लास्ट षटकार. माशी शिंगते. दोन्ही संघांचा प्रवास असाच राहिलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती तब्बल 32 धावा आणि विजयाचं समीकरण आता बदललेलं आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी हव्यात त्या 22 धावा. 18 चेंडू मध्ये मात्र 22 धावांची गरज असेल देवगाव संघाला. संभाजीनगरला आता आपलं आक्रमण अजून धारदार करावं लागेल. सचिन बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की तिथे कमबॅक करेल तो संभाजीनगर संघ, परंतु दोन षटकामध्ये सचिन बाद झाल्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती. तिथेच कुणालच्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला आणि पुन्हा एकदा देवगाव संघाची आघाडी सुरूच राहिली. सचिन चांगली फलंदाजी करत होता. अशा परिस्थितीमध्ये तो बाद झाला. संभाजीनगर संघ थोडासा आघाडी घेईल असं वाटलं होतं, परंतु तिथे पुन्हा एकदा षटकार ठोकत देवगाव संघाने आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. धावफलकावरती 32 धावा.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूमध्ये 22 धावांची फक्त गरज आहे. फील्ड सेटिंग मध्ये आता बदल होईल, मोठं परिवर्तन होईल, कारण पॉवर प्ले संपलेला आहे. आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक बघायला मिळतील, अर्थात 4 क्षेत्ररक्षक आतमध्येच असतील. बॅकफूट पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, वाईडिश मिड ऑन आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, 4 क्षेत्ररक्षक तुम्ही बघताय. एक मुक्तहस्त चित्र मैदानामध्ये तुम्हाला दिसेल. आता या मैदानामध्ये दोन्ही बाजूला पहा, यष्टिरक्षकाच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे आणि दोन्ही फुल टॉस चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक खूप वेगानं लांबून चेंडूवरती येईल. 2 धावा तिथे अपेक्षित आहे. या 2 धावा सुद्धा महत्वाच्या आहे. विकेट्स सातत्यानं मिळणं अपेक्षित असेल, त्याचबरोबर काही डॉट डिलिव्हरी सुद्धा संभाजीनगरला गरजेच्या आहेत. परंतु फलंदाज ज्या पद्धतीनं फलंदाजी करतात, अत्यंत शांतपणे त्यांनी चेंडूची वाट बघितलेली आहे, चेंडूच्या मेरिटवरती फलंदाजी केलेली आहे, गोलंदाजांना फारशी संधी उपलब्ध करून दिली नाही. वाह, काय शानदार कव्हर ड्राईव्ह, तितकाच देखना फटका. क्षेत्ररक्षक आहे, कव्हर वरून क्षेत्ररक्षण करेल. 2 धावा पुन्हा एकदा. दौलत, खर तर दौलतची दौलत कशात आहे तर त्याच्या स्टान्स मध्ये आहे, त्याच्या आकर्षक फलंदाजीच्या दर्जामध्ये आहे. जे कव्हर ड्राईव्हचे फटके त्याने घेतले, खेळले, आता दर्जामध्ये ते सर्वोत्तम होते आणि आकर्षक असे फटके होते. 4 धावांबरोबर या 2 चेंडूवरती धावफलकावरती 36 धावा. मात्र 18 धावांची गरज आहे. 16 चेंडूमध्ये या धावा पार करायच्यात देवगाव संघाला. स्वप्नीलचा हा चेंडू डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरच्या चेंडूला आतली कड घेतली, चेंडू स्क्वेअर लेगला. 1 धाव केवळ तिथे मिळेल. दौलतला एका धावेबरोबर धावफलक 17 धावा, तर 37 धावा. विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. आव्हान सामना सुरू झाला त्यावेळेस मोठं होतं, 30 चेंडूमध्ये 54 धावा, परंतु पहिल्या 2 षटकामधला झंझावात भयानक होता. यावेळी मिड विकेटला वंडरफुल शॉट, दर्जेदार षटकार. खेळला, त्याने धावा बनवल्यात 15. लागोपाठचे 2 षटकार खेळणारा स्वप्नील यावेळेस मिड विकेटला खेळतोय. 1 सिंगल त्याला मिळेल. धावफलक मोठी झेप घेतोय. 44 धावा, फक्त 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. विलक्षण वेगानं फलंदाजी करणारा हा संघ आहे देवगाव. पहिल्या 3 षटकामध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोवली, विजयाचा पाया भरलाय, फाउंडेशन मजबूत बनवलंय देवगाव संघानं. रिव्हर्स अटेम्प्ट, कड निश्चित प्रकारे यशस्वी फटका. 4 धावा. दोनों हाथ खोलेंगे मां के सामने, क्योंकि जिनके हाथ ऊपर बारा चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडू पासून इरादे स्पष्ट केले होते. आपल्याला आक्रमण करायचंय, जरी समोर 54 धावांचं लक्ष असेल तरी ते लक्ष विलक्षण वेगानं पार करताना हे दोन्ही फलंदाज तुम्हाला दिसतात. सचिन बाद झाल्यानंतर धावगतीमध्ये कुठलाही परिणाम झाला नाही. विशेष करून स्वप्नील खेळला 2 लागोपाठचे षटकार, त्या अगोदर 3 धावा, परत 1 सिंगल, 16 धावा या खेळाडूंनी मात्र 4 चेंडूमध्ये वसूल केलेले आहेत. आणि स्वप्नील आता स्ट्राईक एंडवरती असेल तर दौलत नाही, दुसऱ्या बाजूला चेंडू निर्धाव न खेळता सातत्याने डबल्स आणि आताच पाठीमागं शेवटच्या चेंडूवरती त्याने चौकार वसूल केला. फलंदाजीमध्ये मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला देवगाव संघ बघायला मिळेल. संभाजीनगरच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडालेल्या आहेत. धावफलकावर
48 धावा. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. फील्ड सेटिंग मध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप घेईल का संभाजीनगर? यानंतरच्या सामन्यासाठी मनोजजी पथारे, गणेशजी गायकर यांना पंचांचं काम पाहायचंय. दोन्ही पंचांनी तयार राहा. फलंदाज बाद. दुसरा धक्का. फलंदाजांनी चला बाहेर, काही थांबू. स्वप्नील कडून मैदानामध्ये. सचिनने जिथं डाव सोडला तिथून त्यानं सुरू केला. यानंतरचे जो सामना आहे वडवली विरुद्ध पवाळे, दोन्ही संघाच्या खेळाडू कक्षासमोर या. वडवली आणि पवाळे दोन्ही संघाच्या खेळाडू कक्षासमोर या. मॅच मध्ये पाहूयात एक बळी टिपल्यानंतरचा जो आत्मविश्वास आहे तो संभाजीनगर संघाला पुन्हा एकदा तारेल का? वाह, सुरेख चेंडू. यावेळेस लेंथ चांगली होती, फ्लाइट होती चेंडूला, थोडीशी गती कमी केली होती आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. धाव मिळत नाही. धावफलकावर 48 धावा. तर गोलंदाज चंद्रकांत, चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये गरज आहे, कारण शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाणं इथं महत्वाचं असतं. 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. आता 10 चेंडू 6 धावा. शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशरमध्ये चान्स घेता येऊ शकतो. पुढे खेळायचा प्रयत्न. चेंडू आकाशामध्ये जरी असला, लॉंग ऑन खूप लांबवर आहे. चेंडूवरती तो येतो आणि 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांबरोबर धावफलकावर 50 धावा. अर्धशतक पूर्ण होतोय. 9 चेंडूमध्ये आता 4 धावांची गरज आहे. अत्यंत देखणी स्पर्धा आहे आणि विशेष म्हणजे हे मैदान तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कोणी सांगितलं नाही कोणाला की तू हे काम कर, तू ते काम कर, परंतु स्वेच्छेने ग्रामस्थ पुढे आलेत. काही लोकांनी मैदानाचे दगडगोटे बाजूला केले, काही लोकांनी गवत काढलं, तर काही लोकांनी सीमारेषा बनवली. याबरोबर एक चांगला फटका होता. एक सिंगल मिळेल आणि स्ट्राईक रोटेट होईल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आहेत 51 धावा. सीमारेषेवरती तुम्ही बघताय की जे त्रिकोणी बाउंड्रीचे जे त्रिकोणी ठोकळे बनवलेले आहेत, खर तर ती कल्पकता धडाकेबाज चषक वडवलीच्या आयोजकांचीच आहे. त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. ते आपण म्हणतो ना टाकाऊ पासून टिकाऊ, अशा प्रकारे साहित्य जमा करून त्यांनी ते बनवलंय आणि अत्यंत देखणी सीमारेषा आपल्याला बघायला मिळते. तर या कल्पकतेला सुद्धा दाद द्यायला पाहिजे. स्कोर लेवल होतोय, समान अवस्थेमध्ये स्कोर आलेला आहे आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज देवगाव संघाला. आज 8 संघांचा सहभाग आहे. ड्रॉ पद्धतीने आपण हे लॉट्स बनवलेले आहे आणि आजच यजमान वडवली संघ यानंतरच्या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आतली कड घे, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथे 1 धाव मिळेल आणि याच बरोबर देवगाव संघाचा विजय साकारला. अत्यंत दिमागदार विजय आणि विशेष म्हणजे सगळ्या आघाड्यांवरती त्यांनी आज संभाजीनगरवरती मात केली आणि देखना विजय मिळवला. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर परत एकदा मी हाय व्होल्टेज ड्रामा असं या लढतीचं वर्णन करणार नाही, परंतु यजमान संघांना घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना आपण बघणार आहोत आणि त्यामुळे या लढतीला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. अतिशय शिस्तीमध्ये ही स्पर्धा पार पडते.